प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला इथे सुरुवात करणार आहोत, बट त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅच जे देणे बाकी आहेत प्लेयर ऑफ द मॅच देणं बाकी आहे सर्वात, पण सेमीफायनल 2 चा प्लेयर ऑफ द मॅच देऊया. गोल्डन सिक्सर आला होता हर्षद चौधरीचा बॅटमध्ये. सेमीफायनल 2 चा प्लेयर ऑफ द मॅच हर्षद चौधरी आपण या व्यासपीठावरती, आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करेन, जी ट्रॉफी आम्हाला उमेशदादा काबूकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. मी साहेबांनाच विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी दरम्यान द्यायची आहे हर्षद चौधरीला. आणि त्याचप्रमाणे एक गिफ्ट हॅम्परसाठी एक स्पेशल वॉटर बॉटल देखील आम्हाला पुरस्कृत झालेली आहे, ती देखील आपण देणार आहोत. आणि ती देण्याकरिता मी विनंती करेन व्यासपीठावरनं सर्वांनी प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जात आहे, जी आम्हाला उमेशजी काबूकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. आणि त्यानंतर कॅप आपण देणार आहोत, जी आम्हाला लवेश नाईक कारिवली दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आम्हाला पुरस्कृत झालेला आहे कल्पेश दादांच्या माध्यमातून. आपल्याला गिफ्ट हॅम्पर जो पुरस्कृत झालेला आहे तो देखील आपण देणार आहोत. कॅप दिली जात आहे, जी आम्हाला लवेशजी नाईक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेली आहे. हरकत नाही आहे, फायनल मॅचमध्ये काहीशा मिस्टेक जरूर झाल्या, बट वेल प्लेड हर्षद, वेल प्लेड टीम दापोडे. मी विनंती करेन फक्त थोड्या वेळासाठी साहेब आपण थांबायचं, कारण आपण अगदी क्विकली प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर आपण देऊया फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ घेणार नाहीये, तुमच्या जोरदार ताल्यांनी इन्व्हाइट करतोय फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच किसन म्हात्रे. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या, कारण 6 मध्ये 8 धावा डिफेंड करून दाखवल्या फायनल मॅच मध्ये. आणि बघा पहिल्या सत्रामध्ये अंतिम बॉल वरती चौकार देखील किसनच्याच बॅटमधनं आला होता. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या किसन म्हात्रेसाठी. ट्रॉफी दिली जात आहे, जे आम्हाला उमेशजी काबूकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स किसन म्हात्रे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे, कॅप देखील आहे. गिफ्ट हॅम्पर आम्हाला कल्पेश दादांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आणि कॅप लवेश नाईक यांच्या माध्यमातून उमेशदांच्या शुभ हस्ते आपण ते दिलं. आता त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्वप्रथम आपण देणार आहोत द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय तृप्ती प्रतीक पाटील यांच्या स्मरणार्थ जयदीपजी तरे साहेब आणि सुमितजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे. तसेच कूलर आम्हाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी गोविंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहे. सर्वप्रथम मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देण्याकरिता मी व्यासपीठावरनं सर्वप्रथम विनंती करेन विद्यमान सरपंच साहेब शशिकांतजी चौगुले साहेबांना मी विनंती करेन आपला शुभ हस्ते आणि तसेच प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. आणि कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता इन्व्हाइट करतो स्टेजवरती द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि एक स्पेशल शुभ सन्मान याआधी आपण करणार आहोत. फायनल मॅचमध्ये जे 2 12th मॅन होते दोन्ही टीम्स आहे आपण या व्यासपीठावरती, दापोडे टीमचा 12th मॅन आणि त्याचप्रमाणे टेमगड टीमचा 12th मॅन दोघे या. चला या, कारण 12व्या खेळाडूची देखील व्हॅल्यू तितकीच मोठी आहे. सो हरकत बघा, दापोडे टीमचा जर असेल तर आपण या. शशिकांत जी चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करूया, कारण 12व्या खेळाडूचा महत्त्व देखील क्रिकेटमध्ये मित्रांनो फार मोठा आहे. कारण हे ते चेहरे आहेत जे संपूर्ण टीमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांचा आदर त्यांचा सन्मान करणं देखील महत्त्वाचं आहे. टेमगड टीमचे 12th मॅन त्यांचा शुभ सन्मान दरम्यान आपण करत आहोत. चला त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. दापोड्यासाठी देखील 12th मॅन आलेले आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. मी उमेश काबूकर साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. चला त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा एकदा नक्कीच माहिती मी पोहोचवेन, ही ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेमध्ये
पुरस्कृत केली. स्वर्गीय तृप्ती प्रतीक पाटील यांच्या स्मरणार्थ जयदीपजी तरे साहेब आणि सुमितजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. तसेच कूलर आम्हाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी विकासजी चौगुले साहेब आणि गोविंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला आहे. आणि आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संघाचं नाव जे ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाले. विकेट घेतले 6, तोच पंकज माळी ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ त्या पंकज माळीसाठी. लाजवाब बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने केली. इकॉनॉमिकल प्लस 6 विकेट्स त्याने या स्पर्धेमध्ये घेतले. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्यांचा राहिला आणि त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली पंकजने या स्पर्धेमध्ये. शशिकांतजी चौगुले साहेब तसेच प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट दिले जात आहे पंकज माळीला. वेल बॉल पंकज, लाजवाब खेळ तुझा राहिला. काहीशा मिस्टेक्स सेमीफायनलमध्ये घडल्या पण हरकत नाही. ऑल ओव्हर भरपूर चांगला खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. वेल बॉल. त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. स्वर्गीय तृप्ती प्रतीक पाटील यांच्या स्मरणार्थ जयदीपजी तरे साहेब आणि सुमितजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. तसेच कूलर जो आम्हाला पुरस्कृत करण्यात आला आहे विकासजी चौगुले साहेब आणि गोविंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार. आणि त्यानंतर आपण इन्व्हाइट करूया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि तसेच जितून एक कॅच पकडली होती, प्रयागने एक कॅच पकडली होती आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 होते. संपूर्ण टीमला प्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात आलं. आणि त्यानंतर आपण इन्व्हाइट करूया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. दीपकजी पाटील साहेब, गोरखनाथजी चौगुले साहेब आणि उमेशजी काबूकर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जास्त वेळ घेणार नाहीये. इन्व्हाइट करतो स्टेजवरती. संघाचं नाव वीर तानाजी दापोडे. खेळाडूचं नाव रन्स बनवल्या 87, तोच प्रितेश पाटील ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. मी आमच्या तिन्ही मान्यवरांना गोरखनाथजी चौगुले साहेब, दीपकदादा पाटील साहेब तसेच उमेशजी काबूकर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रितेश पाटील. जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या प्रितेशसाठी. लाजवाब खेळ या बॅटरने इथे दाखवला. ऑल ओव्हर फार चांगला परफॉर्मन्स त्याचा इथे राहिला. क्रमांक 4 ची ट्रॉफी आता आपण देणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकावरती स्पर्धा ज्यांनी समाप्त केली ऑल ओव्हर त्या टीमने देखील फार उल्लेखनीय दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. आणि ही ट्रॉफी देण्याकरता मी सन्माननीय देवानंदजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते क्रमांक 4 ची ट्रॉफी द्यायची. स्टेजवरती इन्व्हाइट करतोय तुमच्याच जोरदार ताल्यांनी टीम जय ब्राह्मणदेव क्रिकेट टीम भाटाले. जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या टीमसाठी, कारण सेमीफायनल पर्यंतचा प्रवास या टीमचा होता. ऑल ओव्हर भरपूर चांगला खेळ राहिला. बघा इतर जे खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करत की जर तुम्ही उपस्थित आहात तर तुम्ही देखील या. भाटाले संघाचा भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला. क्रमांक 4 पर्यंतचा हा प्रवास, सेमीफायनल पर्यंतचा प्रवास वेल प्लेड. आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण देऊया क्रमांक 3. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सेमीफायनल पर्यंतचा प्रवास आपण त्या टीमचा देखील पाहिला. सो स्टेजवरती इन्व्हाइट करतोय आई देवी वडनोगर टीम. मी दिनेश चौधरी यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते क्रमांक 3 ची ट्रॉफी द्यायची आहे आई देवी वडनोगर. आणि तसेच गौरव विकास चौगुले चिमुकल्याला देखील मी विनंती करेन आपण देखील जॉईन व्हा. हरकत नाहीये. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास राहिला. वेल प्लेड टीम आई देवी वडनोगर. आणि त्यानंतर आपण देऊया रनर्स अप. फायनल पर्यंतचा प्रवास राहिला बट काहीशा मिस्टेक्स इथे घडल्या फायनल मॅच मध्ये. बट ऑल ओव्हर त्या टीमने देखील फार इम्प्रेस केलं. ही ट्रॉफी देण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करेन प्रकाशजी पाटील साहेब आणि दीपकदादा पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते क्रमांक 2 ची ट्रॉफी रनर्स अप ची ट्रॉफी द्यायची आहे वीर तानाजी दापोडे टीमला. एकदा जोरदार द्यायला होऊन जाऊ द्या वीर तानाजी दापोडे टीमसाठी. वेल प्लेड. आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा.
एक स्पेशल मेगा सत्कार आपण करणार आहोत आणि या स्पर्धेमागे खऱ्या अर्थाने ज्यांचं मला फार चांगलं मार्गदर्शन देखील लाभलं या स्पर्धेसाठी ते आमचा आधारस्तंभ देखील रागले. शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी संपूर्ण बाबा अमरनाथ ग्रुपला विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते शुभ सन्मान करायचा आहे. लेजंड प्लेअर त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि तसेच बाबा अमरनाथ ग्रुपचे आधारस्तंभ दिनेश दादा चौगुले दादांचा शुभ सन्मान आपण करूया. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ दिनेश चौगुले यांच्यासाठी. कारण आज आपण जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्याही स्पर्धा होतात त्यामध्ये मुळाचं मार्गदर्शन मुळाचं योगदान ज्यांचं आम्हाला लाभत असतं दिनेश दादा चौगुले दादांचा शुभ सन्मान इथे बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीनं केला जातो. थँक्यू डी सर. बघा इतकी वेळ गेलेली आहे 2 मिनिटं आणखीन जातील. मी दिनेश दादा चौगुले यांना विनंती करेन की या स्पर्धेविषयीच मनोगत आणि स्पेशली आज ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पागली प्रशांत दादा मात्र आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी देखील 2 शब्द आणि आपलं मनोगत इथे आपण व्यक्त करायचं आहे. हॅलो हॅलो स्वर्गीय प्रशांत दादा जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आम्ही जी स्पर्धा भरवली जय बाबा अमरनाथ ग्रुप, ॲक्च्युली बघायला गेलो तर ही माझ्यासाठी फार वेदनादायक क्षण आहे की मी त्याच्या स्मरणार्थ स्पर्धा खेळवतो. मी फक्त 2च मिनटं तुमचे घेतो. जेव्हा ही व्यक्ती आमच्यातून गेली तेव्हा ही व्यक्ती आमच्याबरोबर चारधाम यात्रेला होती, पण आमचा रात्री 12चा फ्लाईट होता तर तो 10 वाजता आमच्यातनं क्विट झाला की मी येत नाही, माझी तब्येत बरोबर नाही, पण मी व्यवस्थित आहे, तू टेन्शन घेऊ नको, तू जा. आमच्याशी 4 दिवस सतत रोज व्हिडिओ कॉलवर बोलत राहायचा. पण जेव्हा 5व्या दिवशी आम्ही सकाळी त्याचा कॉल मला आला नाही, मी विचार करू आज अख्खा दिवस त्याचा कॉलच आला नाही. आणि जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला असा कॉल आला की प्रशांत वारला म्हणून. आम्ही जेवढे गाडीमध्ये होतो इवन आमचा हिमाचल प्रदेशचा ड्रायव्हरसुद्धा जेव्हा मी ओरडलो तर तो 1 सेकंदासाठी त्याची गाडी पण अर्जंट ब्रेक म्हणून थांबला की क्या हुआ, की आम्हाला हे म्हणजे अजूनही माझ्या मनामध्ये असं मला ही वाटतच नाही, कारण की मी त्याला नाही जाळताना बघितलं नाही नेताना बघितलं, त्याच्यामुळे मला असं वाटतच नाही का तो आमच्यातून निघून गेलाय. तो जितका माझा मित्र होता त्याच्यापेक्षा दुप्पट तो अख्ख्या वडूनगर गावाचा मित्र होता. माझे जेवढे मित्र होते ते माझ्यापेक्षा जीवलग त्याचे मित्र होते. तर आज त्याच्याच मनात आम्हाला ही स्पर्धा भरवताना फार दुःख पण झाला की मी यांना नाहीच बोलवतो की नका ठेवू जाऊ द्या, कारण की कसं आहे की एक तर तो आमच्यातून विसरता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो. धन्यवाद. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. आणि आम्ही ही स्पर्धा भरवली, 32 संघ खेळले. खास करून टेमघर संघ एक संघ अवेलेबल नव्हता आणि ते त्या जागेवर ते खेळायला आले आणि आज त्यांनी फायनल मारली. मला फार बरं वाटलं. जेवढ्या संघांनी आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे खेळून गेले मी त्यांचा सर्वांपासून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांना मी आदल्या दिवशी रात्री लॉट पाठवले आणि सकाळी 8च्या 8 संघ खेळायला आले. जे संघ खेळायला नाही आले नो डाऊट आमची पण चुकी असेल, आमचा कदाचित तुम्हाला लॉट वेळेवर पोचला नसेल, पण जेवढे संघ आले त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अतिशय चांगलं मनोगत खऱ्या अर्थाने पूर्णपणे भावना दाटून आल्या. पुन्हा एकदा दादांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यानंतर आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देण्याकरिता संपूर्ण बाबा अमरनाथ ग्रुपला मी विनंती करेन, या स्पर्धेची संपूर्ण लाडकी आयोजक ही टीम त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला बाबा अमरनाथ ग्रुप सर्वजण या, सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया. ही ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालेली आहे. भावेश चंदू म्हात्रे सर्वांचं मी विशेष आभार व्यक्त करेन. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स बायसिकल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केली, गोडसई गावचे उद्योगपती प्रवीण सुदाम मगर सर्वांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. आई देवी क्रिकेट मंडळ वडूनगर तसेच बाबा अमरनाथ ग्रुप या दोन्ही टीमच्या वतीनं आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला सर्वजण या, सर्वजण आहेत, सर्वजण या, सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला आता इतकी वेळ गेली, 2 मिनिटं आणखीन जातील. चला गेस करा टेमघरवाले कोणाला द्यायचा. श्याम चौधरी कोणाला द्यायचं. आता सर्वांना माहिती आहे तर जास्त वेळ घेत नाहीये. सो इन्व्हाइट करतोय स्वर्गीय प्रशांत दादा म्हात्रे चषक 2025 प्ले ऑफ द टुर्नामेंट. रन्स बनवलं 130, विकेट घेतले 2. तो यश पाटील ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या, ताल्या थांबल्या नाही पाहिजेत, कारण आज चॅम्पियन बनण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण झालं, या स्पर्धेमध्ये विजयाचा शिल्पकार टीम टेमघरसाठी जो रागला, यश पाटील ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. त्यानंतर कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता मी व्यासपीठावरती विनंती करेन सन्माननीय मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी द्यायची आहे. स्वर्गीय प्रशांत दादा म्हात्रे स्मृती चषक 2025 ची चॅम्पियन टीम नाना स्पोर्ट्स टेमघरला इन्व्हाइट करतो स्टेजवरती. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या. टीमसाठी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अखेरेस आज या स्पर्धेमध्ये येऊन पूर्ण झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड, अभिनंदन टीम नाना स्पोर्ट्स टेमघर.